नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। माजी सैनिकाचा सेवापूर्ती गौरव सोहळा व सत्कार समारंभ। पाहूयात सविस्तर वृत्तांत। भारतीय सैन्य दलामध्ये सलग 16 वर्षे सेवा पूर्ण करून नुकतेच 30 एप्रिल 2025 रोजी मौजे गुंडेवाडी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील रहिवासी फौजी दयानंद हनुमंत गडमे यांचा विळेगाव, गुंडेवाडी, बोती, राणी सावरगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी गंगाखेड ते अहमदपूर रोड पासून वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढत भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। या मिरवणुकीचे विसर्जन भव्य असा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालय विळेगाव, गुंडेवाडी येथे संपन्न झाला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, नवयुवक उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा भैया दळणार, सचिव श्रमजीवी समाज कल्याण मंडळ राणी सावरगाव तथा परभणी जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, उद्घाटक माजी मेजर विश्वनाथ सातपुते सर इसादकर होते। तसेच यावेळी प्रमुख मान्यवर सौ प्रभावती मारुतराव काळे सरपंच विळेगाव गुंडेवाडी, सौ गोदावरीताई मारुती धापसे उपसरपंच विळेगाव गुंडेवाडी, सौ अंजनाबाई गुडदे ग्रामपंचायत सदस्य, सौ सुनीता धापसे ग्रामपंचायत सदस्य, सौ रेणुका कुराळे ग्रामपंचायत सदस्य, सौ सविता धापसे ग्रामपंचायत सदस्य, अविनाश धापसे ग्रामपंचायत सदस्य, नागनाथपुरी ग्रामपंचायत सदस्य, शंकर वैकरे ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल बुरुड ग्रामपंचायत सदस्य, तुकाराम धापसे तंटामुक्ती अध्यक्ष विळेगाव गुंडेवाडी, सुरेश चंदे उपाध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष, दशरथ धापसे चेअरमन, माधव धापसे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, माधव पवार माजी सैनिक, ज्ञानोबा धापसे माजी सरपंच, दगडू मंगे माजी सरपंच, रुस्तुम धापसे माजी सरपंच, तसेच माजी सैनिक विलास गुप्ते, माजी सैनिक सकाराम जाधव सर, रमाकांत हेडेगुरुजी, माधवराव पवार, प्रल्हादराव लुंटे, रामदास भंडारे, डॉक्टर सुरेंद्र सर आई हॉस्पिटल, दयानंद कुदमुळे संचालक मातोश्री सेवा केंद्र, आनंद जाधव युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। असेच नवनवीन कार्यक्रम पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा। पाहूयात काही क्षणचित्रे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि गडवे सरांचा परिवार, दयानंदचा परिवार, या सर्व परिवाराचा हृदयपूर्वक सत्कार आदरणीय आमचे कृष्णा भैया दळणार, आयलजी होळकर शिक्षण संस्था राणी साहेबांचे सचिव यांनी हा सोहळा आपला वेळाचा वेळ काढून त्यांनी त्यांचा सत्कारासाठी अमूल्य वेळ त्यांनी दिलेला आहे। म्हणून मी त्यांचं बोलता बोलता पुन्हा विसरून जाऊ नये म्हणून मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। पैसे मिळत नाही मित्र, यानंतर सत्कार सोहळा
सखारामजी जाधव सर. जो सत्कार आयोजित झाला आहे त्या निमित्ताने एक सांगावं असं वाटतं की आपण एवढं सगळ्यांनी म्हणजे दिवसभर शेतामध्ये काम करून दिवसभर त्याच्याने मेहनत करून त्या टाइमला एवढं जर म्हणजे उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सहभाग नोंदवला खरंच खूप म्हणजे छान गोष्ट वाटते. आदरणीय दयानंद गडमे यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा जो कार्यक्रम आयोजित झाला आहे दयानंद गडमे यांचा फक्त सत्कार नसून ती खरं म्हणजे जे नवीन पिढी तयार होणार आहे गावामध्ये याच्यासाठी मी तर म्हणतो खूप मोठी प्रेरणा ठरणार आहे. कारण कितीतरी ठिकाणी आपण बघतो की बरेच लोक रिटायर होतात, म्हणा. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार.